हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आहे ऋषीपंचमी, सोबतच आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस. मग माझं शेगावला जाणं काही शक्य नव्हतं, म्हणून घरीच गजानन महाराजची मूर्त होती. मस्त अभिषेक वगैरे केला, पूजा केला आणि पारायण वाचणं पण शक्य नव्हतं, तर मग मी ती छोटीशी 52वी वाचली. तसं पण म्हणजे कोणाचं पण पारायण वाचणं जर शक्य नसेल तर 52वी वाचली तरी पण चालते. मग काय इकडे आपल्या गजानन महाराजले तर बेसन भाकरेचाच मान आहे. मग काय मस्त बेसन भाकर केली आणि नैवेद्य दाखवला. आणि इकडे आपल्या बाप्पाची आरती. मग इकडे लागलो आरती करायला. आणि आमचं तर काय, आरतीच्या मधातच डोक्यावर रुमाल टाकू दे आणि टिक्का लावू दे, हे तर सगळं मधामधातच चालत असते. आणि आपल्या गणपतीचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग मोठावाला टाकलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर लवकर जा आणि पहा. ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता 10 दिवसाचे पूर्ण ब्लॉग येणार आहे गणपतीचे, पाहायला विसरू नका. मग इकडे पटापटा आरती आवरली आणि आपल्या बाप्पाले पण आज बेसन भाकरेचाच नैवेद्य दाखवला. मग काय आली बा आपल्या ड्युटीवर मग आली बा आपल्या ड्युटीवर आली. मस्त बेसन भाकर जेवली. मस्त कांद्याचा आणि टमाटरचा केला घोळा ना, एकच नंबर जेवण झालं रे बाबा. मला तर लयच आवडते. मस्त दाबून जेवली. आणि ब्लॉगले लाईक करा, चॅनलले सबस्क्राईब करा. लय मेहनत लागते बा ब्लॉग करायला.